सूर्या काय झालंय? सूर्या तू बोलत जा बरं. हे असं हताश बसलास ना की मला कसं तरी होतं. तुझं उद्याचा दिवस आपल्यासाठी अग्निपरीक्षा आहे. कालिंदी मॅडमचा फोन आला होता. त्या म्हणल्या काहीच पुरावा सादर केला नाही आपण तर जालिंदरला जामीन होण्याची शक्यता आहे. त्याचाच विचार करत बसलेलो मी. नाही नाही असं होऊन चालणार नाहीये सूर्या. पण काय करायचं तुळजा आपण? अगं आज दिवसभर मी शोध घेतला पण काहीच हाती लागलं नाही माझ्या. तुळजा मी लढाईची पूर्ण तयारी केली पण आपल्या बाजून काहीतरी पुरावा पाहिजे ना. सगळंच आपल्या विरोधात जायला लागलं तर कसं करायचं? कधी कधी वाटतं ही केस टाकून चूक केली का काही नाही. सूर्या आपण न्यायासाठी लढतोय. यामध्ये अडचणी येत राहणारच आहेत पण म्हणून असं काय हताश होऊन चालणार आहे का? हे बघ आत्ता पुरावे मिळाले नाही म्हणून पुढेही मिळणार नाही असं नाही होणार आहे. कालिंदी मॅम आहेत त्या यावर नक्कीच काही ना काहीतरी मार्ग काढतील. पण तू असं धीर सोडू नकोस बरं. तुझं आत्तापर्यंत कोर्टाची पायरी आपण कधीच चढलो नव्हतो. त्या कालिंदी मॅडम आहेत म्हणून जरा तरी आपल्याला आधार आहे. त्या नसते तर मला नाही वाटत आपण या सगळ्यात टिकलो असतो. सूर्या देव कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने मदत करत असतोच. यावेळी त्यांनी कालिंदी मॅमना पाठवलंय आणि जर देवानेच कालिंदी मॅमना पाठवलं असेल तर आता तोच आपल्या अडचणीवर मार्ग काढेल. तू फक्त देवावरती विश्वास ठेव आणि असा हताश होऊ नकोस. नाही त्याच्यावर तर विश्वास आहेच पण तू असंच धीर देत राहा. मला आधार वाटतो मला. अरे किती वेळा सांगितलं तुला झोपलेल्या माणसाला उठव नाही. अरे पाप लागत. अरे वा 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 आमदार साहेब आले म्हणायचे. अहो बरं काय शशिकांतराव. अहो राजकारणातल्या माणसांनी लोकांना टोप्या घालायच्या असतात. हे असं स्वतः टोपी घालून फिरायचं नसते. अहो डॅडी तुम्हाला भेटणं आता सोपं राहिलंय का? आमचं इथे येणं लोकांच्या नजरेत आलं तर मांडलेली समधी गणित फीस काढत्याल. अरे वा म्हणजे अजून आमचा धाक आहे म्हणायचं. बोला काय म्हणणे? हे बघा डॅडी आम्हाला माफ करा. आता त्या भाग्याच्या आईबापाला शोधणं काय आम्हाला शक्य नाही. अहो आम्ही समधी प्रयत्न केले. अहो आमची समधी माणसं बी समधी कंटाळली. आम्ही एक काम करतो आम्ही तुमचं जामीन करतो पण या भाग्याच्या आईबापांना शोधणं आमच्याच्याने काय होणार नाही. हे जामिनाचं तर आमचा वकील बी करल. तुम्हाला सांगितलं ते काम तुम्ही करायचं. करायचं म्हणजे करायचं. आम्ही इथून बाहेर पडलो का सूर्याच्या लहान बहिणीचे आई बाप आम्हाला दिसले पाहिजेत ना. तर तुम्हाला आज जावं लागल. आम्ही बाहेर आलो की पहिला फोन तुम्हालाच करणार आणि त्या फोनवर तुम्ही आम्हाला आनंदाची बातमी दिलीच पाहिजे. नाहीतर टिरिंग 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 आला आला फोन आला. टिरिंग टिरिंग. अरे उचल फोन. हॅलो. असे जमले की तुम्हाला? आता आम्ही जे फोन खेळणार आहे ना त्यात आम्ही तुम्हाला बी सामील करून घेणार आहे. आता म्हणा हॅलो. हॅलो 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 शशिकांतराव जालिंदर निंबाळकर बोलतो. तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती. वा आमचा जामीन मंजूर झाला बरं का? हा पण आम्ही आता जे जेलमधून बाहेर पडलोय ना त्या जेलचा दरवाजा आम्ही तुमच्यासाठी उघडून ठेवलाय. आता तुम्हाला जर तिथं जायचं नसेल एकच उपाय. भाग्यश्रीचे आई बाप सापडले का? सापडले का? नाही सापडले. शोधतोय आम्ही. काय नाही सापडले झाले तुमचं काम. आम्हाला हेच उत्तर तुमच्याकडनं हवं होतं. काय लहान मुलासारखं फोन खेळतात. ठेवा तो फोन.
कसा वाटला खेळ? फोन लहानपणी खेळायचो ना आपण. तेव्हा मला त्या प्रसादमध्ये ना एक लहान मूल दिसतं. तो कधीच कुणाचा वाईट विचार करेल असं नाही वाटत मला. तेव्हा त्याचं रक्षण कर, त्याला सांभाळ. राजूताई, प्रसाद सरनोबत तू त्याच्यासाठी प्रार्थना करत होतीस? भागू, हळू बोल की जरा. तुला ना सगळ्यांना मोठमोठ्याने बोलायची सवयच आहे. काय राजूताई, मी कशाला कोणाला सांगेन की तू प्रसादसाठी प्रार्थना करतेस ते? भागू, हळू बोल. तू मुद्दाम करते ना? भागू, अगं त्या प्रसादला मी लय दिवसापासून बघत आले आणि त्याने नेहमीच माझी मदत केली. अगं मग अशा माणसाबद्दल वाईट व्हावं असं वाटतंय का? आणि कोणाची मदत करणं नाही काही लहान काम नाहीये. आणि अशी माणसं लय कमी आहे त्या जगात. त्या माणसांच्या रक्षणासाठी आपण प्रार्थना केलीच पाहिजे ना. हा, करायला तर पाहिजे. मी कुठे नाही म्हणले. प्रसाद खरंच भारी माणूस आहे, त्याला मी उत्साहात पण बघितलंय. पण आता दादा त्याच्याबद्दल काय ठरवतोय काय माहिती. हाय. अरे सूर्या, काय सुंदर कुटुंब आहे तुमचं. म्हणजे आजकालच्या जगामध्ये जॉईंट फॅमिली असणं, सगळ्यांनी एकमेकांना एकत्र धरून राहणं खूप दुर्मिळ आहे. काय ना मॅडम, मनात असलं ना की सगळं जमत. तुम्ही अल्बम बघितला का? हो, पण एका फॅमिलीमध्ये सगळीच माणसं एवढी गोड कशी काय? आणि तुम्ही सगळे इतके निरागस कसे? म्हणजे घरामध्ये एक तरी माणूस हवा ना की ज्याला जगाचे छक्के पंचे कळतात. नाहीतर या जगात टिकणं मुश्किल आहे. मॅम, आमचा ना चांगुलपणावरती खूप विश्वास आहे. अवतीभोवती काटे जरी असले तरी फुलं कधी सुगंध द्यायचं थांबतात का? मग आम्ही तरी प्रामाणिकपणाने वागणं का थांबवायचं? खरंय, तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून हे जग अजूनही सुंदर आहे. मॅम, पण तुम्ही अल्बम का मागून घेतला होता ते कळलं नाही मला. काय ना, मला जरा जॉईंट फॅमिलीचे अल्बम बघायला आवडतात. म्हणजे अशी माणसं एकत्र एकमेकांना धरून राहतात, आनंदी असतात. खूप आवडतं मला ते सगळं बघायला. बरं चला निघूया का? हां.